सकाळी रागात गेलेला माझा नवरा म्हटलं संध्याकाळी आल्यावर तरी त्यांना मस्त अशी भाजी बनवून तरी खुश करूया, म्हणूनच मी इकडे ना पनीर मटरची भाजी बनवायला घेतली होती. आणि ना दुपारच्या रिकाम्या वेळेत मी हे पनीर घरीच बनवलं होतं. खरंच खूप छान आणि सॉफ्ट झालं होतं, जसं की मार्केटमध्ये भेटतं सेम तसंच. त्याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला शेअर कर. इकडे मी पनीर बनवायला घेतलं होतं. छान अशी पहिल्यांदा मीडियम साईजचा कांदा जो होता तो कट केला, त्यानंतर टोमॅटोसुद्धा कट करून ठेवलं होतं आणि ना मटरसुद्धा घेतलं होतं, कारण पनीर आपलं थोडंच झालं होतं. मी फक्त ट्राय केलं होतं की व्यवस्थित म्हणजे होतंय का नाही घरी आपल्याला पनीर, म्हणून मग मी ना थोडंच बनवून बघितलं होतं, कारण म्हटलं दूध वाया जायला नको म्हणूनच. पहिल्यांदा छान अशी कढई गरम होऊ दिली, त्यामध्ये ना 1-2 पळ्या मी तेल टाकलं, त्यानंतर त्यामध्ये खडे मसाले म्हणजे तेजपत्ता आणि ना फक्त कढीपत्ता टाकला होता. त्यानंतर कांदा छान असा परतून घेतला, त्यानंतर टोमॅटो ॲड केलं आणि टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठसुद्धा ॲड केलं होतं. छान असं ते सुद्धा परतून घेतलं. त्यानंतर घरगुती सगळे मसाले टाकले, जसे की हळद, मिरची पावडर, त्यानंतर धना पावडर, बाकीचे सगळे जे मसाले आहेत ते गरम मसाला, पनीर मसाला सगळे ॲड केलं आणि त्यानंतर पनीर आणि मटरसुद्धा मिक्स केलं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून 1 ग्लास पाणी टाकलं आणि छान असं शिजायला ठेवून दिलं. छान असं 15-20 मिनटं झाकण मारून ठेवल्यानंतर छान अशी भाजी बनवून तयार होती. आणि ना मला थोडीशी सुक्कीच बनवायची होती, जशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता. त्यानंतर मग लगेच जेवायला घेतलं. रागसुद्धा गेला आणि पनीरची भाजीसुद्धा खायला भेटली. मस्त असं त्यानंतर स्किन केअर करून असं संपला आजचा माझा दिवस. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा. बाय.